नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्या सोबत आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार स्वानंद किरकिरे. स्वानंद किरकिरे हे दोन शब्द उच्चारल्यावर सगळ्यांच्या कानामध्ये बहती हवा पासून ते ऑल इज वेल पर्यंत अनेक गाणी गुणगुणायला लागतात. पण स्वानंद किरकिरे यांची ओळख एवढीच नाहीत. ते गीतकार आहेत, ते संवाद लेखक आहेत, ते नाटकात काम करतात, ते सिनेमा दिग्दर्शन करण्याचं स्वप्न बघतात. मी प्रयत्न करणार आहे स्वानंद किरकिरे यांची ही बाजू शोधण्याचा. स्वानंद किरकिरे, स्वागत तुमचं IBN लोकमत मध्ये. नमस्कार. मला पहिला प्रश्न हाच तुम्हाला विचारायचा आहे. गीतकार स्वानंद किरकिरे, संवाद लेखक स्वानंद किरकिरे, नाट्यकर्मी स्वानंद किरकिरे, अँकर स्वानंद किरकिरे हो आणि उद्याचे दिग्दर्शक स्वानंद किरकिरे. महत्वाची भूमिका कोणती आहे? महत्वाची भूमिका म्हणायला गेलं तर तसं पाहायला गेलं तर सगळ्याच भूमिका महत्वाच्या आहे. पण स्वप्न जे बाळगून आलो होतो, मनात जे स्वप्न होतं ते काय अजून पूर्ण झालेलं नाही, ते म्हणजे दिग्दर्शनाचं. कारण मी इथे आलो होतो मुळात सिनेमा डायरेक्ट करण्याच्याच यानी की मला फिल्म मेकरच व्हायचं होतं. पण मध्ये या सगळ्या वाटा फुटल्या आणि वेगवेगळी कामं माझ्या हाती आली आणि मी ती करायला लागलो. तर त्यामुळे थोडंसं ते स्वप्न माझं थोडंसं बाजूला रेटलं गेलं. पण आता परत इच्छा आहे खरंच की आता एक सिनेमा डायरेक्ट करून पुढे म्हणजे तेच स्वप्न पूर्ण करावं. म्हणजे सिनेमा डायरेक्ट करताय तुम्ही? मला करायचं आहे, अजून चाललंय, माझं काम चाललंय. कारण काय या सगळ्या भूमिका, एक सिनेमा एक एवढं मोठं माध्यम आहे की त्यात या सगळ्या छोट्या छोट्या भूमिका आहेत. गाणं लिहिणं म्हणजे अगदीच एक छोटीशी किरकोळ गोष्ट आहे. संपूर्ण सिनेमा बघता किंवा स्टोरी लिहिणं किंवा गाणं म्हणणं त्याच्यामध्ये किंवा थोडासा अभिनय करणं, हे सगळे त्यातले एक छोटे छोटे, पण तो जो ओव्हरऑल त्याच्यावरती जो आपला होल्ड असला पाहिजे आणि ते माध्यम इतकं मोठं आहे की त्यातनं खूप काही सांगता येऊ शकतं. आणि ते मला एकदा करून बघायचंय, ते मला एकदा करायचंय की मला असं वाटतं की मला करता येईल ते. तुम्ही गीतलेखनाचं काम केलंय, तुम्ही संवाद लेखनाचं काम केलंय, तुम्ही असिस्टंट डिरेक्टर होतात. मी मुळात NSD मध्ये असताना, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये असताना मी डिरेक्शन मध्येच स्पेशलायझेशन केलं होतं. म्हणजे नाट्य निर्देशन आणि डिझाईन अशी माझी स्पेशलायझेशनची ही होती. ते करतानाच माझ्या लक्षात आलं होतं. आणि मी इथे जे शिकायला आलो, मुंबईला जे शिकलो, म्हणजे मला हे लक्षात आलं होतं की मी नाटक करतोय ते ठीक आहे, पण सिनेमा जर का मला शिकायचं असेल तर मला तांत्रिकदृष्ट्या बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतील. कारण तंत्र हे अतिशय महत्वाचं आहे सिनेमामध्ये. नाटक नुसतं भावनांचं मीडियम असू शकतं, पण सिनेमामध्ये तुम्हाला सगळं तंत्र वापरून त्या भावना लोकांपर्यंत पोहोचवायच्या असतात. त्याचं एक ग्रामर असतं, त्याची एक भाषा, स्वतंत्र व्हिज्युअलची भाषा असते. तर ती शिकायची म्हणून मी इथे आलो आणि ते करता करता असिस्टंट डिरेक्टर झालो सुधीर मिश्रांचा. तर त्यात बरंच काही मला नक्की शिकायला मिळालं. आणि मला जसं म्हणतात की या सगळ्या बाजूंवरती त्याचं हे असायला पाहिजे एका दिग्दर्शकाचं, तर ते माझं बऱ्यापैकी आता मला असं वाटतं मी ते करून झालेलं आहे. माझ्या हाताखालून गेलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी. म्युझिक डिरेक्शन म्हणा, लिरिक रायटिंग म्हणा, सिंगिंग म्हणा किंवा ऍक्टिंग म्हणा, थोडं तर या सगळ्या गोष्टी, स्टोरी रायटिंग, स्क्रीन प्ले रायटिंग, डायलॉग रायटिंग, हे सगळं माझं झालेलं आहे. आता फक्त ते सगळं मिळून एकत्र पुन्हा लोकांचं, म्हणजे एक एक पायरी चढत चढत तुम्ही सगळ्यात वरच्या पायरीवर म्हणजे दिग्दर्शकाच्या पायरीपर्यंत जात आहात. जायची इच्छा आहे आणि प्रयत्न चाललेत. पण मला सुरुवात करायची अगदी पहिल्या पायरीपासून. तुम्हाला जी प्रतिष्ठा मिळाली, जे नाव मिळालं, हे गीतकार म्हणून पहिल्यांदा मिळालं. नक्कीच. तुम्ही म्हणालात की मी काही गीतकार व्हायला इथे आलो नव्हतो, माझं स्वप्न दिग्दर्शक होण्याचं होतं. मग गीतकार कसे झालात? माझे आई वडील कुमार गंधर्वांचे शिष्य, माझे वडील कुमार गंधर्वांचे शिष्य. त्यामुळे लहानपणापासून संगीत हे मला घरात आपसुकच मिळालं. म्हणजे इतकं मिळालं की माझं आपल्याला एखाद्या लहान मुलाला नकोसं व्हावं इतकं मी संगीत लहानपणापासून माझ्या घरात मी ऐकलं, सतत संगीताचं बद्दल बोलणं. तर संगीत माझ्या आत कुठेतरी होतं. मग मला त्यापेक्षा थोडं नाटक जास्त आवडायला लागलं संगीतापेक्षा. आणि शास्त्रीय संगीतापेक्षा मला नाटकाची जे जग आहे ते मला जास्त आवडायला लागलं. कारण ते मला नेहमी असं वाटायला लागलं की अरे हे किती डेमोक्रेटिक जग आहे. काही म्हटलं तरी क्लासिकल संगीताची जी हेरार्की असते त्यात गुरु शिष्य परंपरा, मान सन्मान,
रिच्युअलिस्टिक खूप हे असतं, गंडा बांधणं. म्हणजे आपण असं कोणासमोर सहज बोलू शकत नाही, मोठ्यांचा मान ठेवावा लागतो. आणि नाटक तेवढंच डेमोक्रेटिक असतं. ते कोणी कोणाही डिरेक्टर बरोबर तुम्ही करत असला, किती मोठा नाटककार जरी असला किंवा कोणी किती मोठा डिरेक्टर जरी असला, तुम्ही तुमची बाजू त्याला मांडू शकता. ते एकंदरीत वातावरणच जास्त खेळीमेळीचं आणि डेमोक्रेटिक असं मला वाटलं. आणि मला असं वाटलं की इतक्या या वातावरणात माझी कला जास्त खोलू शकते, म्हणून मी नाटक शिकायचा प्रयत्न केला. पण मी इंदुरात असताना आमच्या इथे नाटक त्यावेळेला काही मराठी नाटक काही बृहन्महाराष्ट्र स्पर्धांमध्ये जाण्यापुरतं किंवा राज्यनाट्य स्पर्धेत आमच्या इथून एक दोन एंट्रीज यायच्या, तर त्या राज्यनाट्य स्पर्धेच्या एंट्रीज करता म्हणून आम्ही नाटक तयार करायचो. त्या व्यतिरिक्त आणि त्यात सुद्धा आम्ही जुनी लिहिलेली नाटकं, जी काय मोठ्या लोकांनी लिहिलेली आहे ती नाटकं आणून किंवा कोणी तीच नाटकं सादर करायची. लेखक म्हणून कोणाला तरी असा वाव द्यायचा किंवा लेखक म्हणून हौशी कलावंतांनी लेखक म्हणून आपला निर्माण करायचा, काहीतरी नवं नाटकात करायचा, असा काही प्रयत्न आमच्या तिथे त्या काळी सुरू नव्हता. त्याला कारणं होती, कारण लोक बँकाच्या नोकऱ्या सांभाळून नाटकं करायची वगैरे आणि हौशीच होती. पण मला त्याहून जास्त काहीतरी करायची इच्छा होती. त्यामुळे मग मी असं विचार करायला लागलो की आपणच आपलं नाटक लिहून पाहिलं तर काय. मग आता समजा आपल्या नाटकात एखादं गाणं पाहिजे, तर मग आपण कोणाकडनं गाणं लिहून पाहिजे, मग कसं गाणं होणार. मग आणि त्याच्यात मला एक अनुभव असा आला की राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचं एक वर्कशॉप इंदोरमध्ये लागलं होतं. त्यात आशिष विद्यार्थी नावाचा जो नट आहे आजकाल फेमस, तो आला होता. तर त्याच्याबरोबर मी दिल्लीला जाणं झालं माझं. आणि ऍक्ट वन नावाची एक संस्था होती, त्या संस्थेत मी नाटक करायला सुरुवात केली. नाटक करताना त्या लोकांना पाहिलं आणि मला तेव्हा ते लक्षात आलं की एक पियुष मिश्रा नावाचा एक आपला चांगला ऍक्टर आणि लिरिक रायटर आहे, तो तिथे रायटर म्हणून काम होता संस्थेत, ऍक्टर आणि रायटर म्हणून. तर तो लगेच असं गाणं म्हटलं की गाणं लिहून आणायचा. अरे मला या विषयावरती एक गाणं हवंय, डायरेक्टरने सांगितलं की तो लगेच कोपऱ्यात जायचा, काहीतरी खरडून आणायचा, गाणं ऐकवायचं. गाणं किती छान, एकदम छान गाणं असायचं. तर मला असं वाटलं की हे आपण का नाही करून बघूयात. आपण का नाही. त्याआधी तुम्ही गाणं लिहिलं नव्हतं? नाही, कधीच नव्हतं. कविता पण लिहिली? म्हणजे काहीच केलं नव्हतं मी. पण मग एखादा सीन लिहून पाहायचा. तर मग मी तशा पद्धतीने इंदोरमध्ये नाटक करायला सुरुवात केली. काही नाटकं मी बसवायचा प्रयत्न केला, स्वतःच लिहिली. आपल्यापैकीच कोणाला तरी म्हटलं तू गाणी लिही, काय जशी जमतील तशीच लिहायची. मग कधी त्याला नाही जमलं की मी लिहायची एखादं. तर असं करत 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 मी ते करायला सुरुवात केली. आणि असं करता करता माझ्या लक्षात यायला लागलं की माझा इंटरेस्ट या सगळ्या गोष्टींमध्ये वाढायला लागला. मग आपण लिहायला लागलो की मग आपल्याला दुसऱ्याचं ऐकायला यायला लागतं. मग कोणी काय गाणं लिहिलंय, कोणी कशा पद्धतीने कविता लिहिली आहे, कोणी कशा पद्धतीने लिहिली आहे, कोणाची क्राफ्ट कशी आहे, कोणाचा शब्दांचा वापर कसा आहे, या गोष्टींकडे अजाणतेच माझं लक्ष जायला लागलं. आणि तो आतल्या आत कुठेतरी तो प्रवास आणि तो अभ्यास सुरू झाला. त्यातही असा काहीही माझा हेतू नव्हता की मला गीतकार व्हायचंय किंवा गीतकार, कारण गीतकार हे असं प्रोफेशनच नव्हतं त्या काळी की म्हणजे. आणि गुलजार साहेब आणि जावेद साहेब अशी लोक होती, त्यामुळे आपण काही त्या लेवलवरती लिहू आणि सतत गीतकार म्हणजे एखादं गाणं लिहिणं नसतं, ते सातत्याने चांगली गाणी लिहिणं, चांगलं हे करणं. तर ते मी करीनच असं मला माहित नव्हतं. आणि ते करता करता मला हे लक्षात यायला लागलं की बापरे, आपण करता येते, आपल्याला करता येते. आणि मग NSDत असताना मला बरीचशी नाटकं भाषांतर करायला मला मिळायला लागले. त्यात सगळ्यात पहिलं काम असं झालं, भास्कर चंदावरकर होते, त्यांनी चारुवाक, विद्याधर पुंडरीकांचं चारुवाक नावाचं नाटक आहे, ते रामगोपाल बजाजांना तिथे सांगितलं की तुम्ही हे तिथे करा. आणि ते मला म्हणाले की तू त्यांना वाचून दाखव रे नीट. तर ते मी त्या आमचे डिरेक्टर रामगोपाल बजाज होते, त्यांना मी ते चारुवाक नाटक वाचून दाखवलं. आणि ते म्हणाले की अरे हे मराठीत, मी म्हटलं मी करतो ट्रान्सलेट ते. तर मी ते ट्रान्सलेट करायला सुरुवात केली. त्या ट्रान्सलेशन त्यांना आवडलं. मग त्यांनी असं करत करत माझ्याकडे बरीचशी ट्रान्सलेशनची कामं यायला लागली. ते लिहिता लिहिता मला स्टोरी आणि स्ट्रक्चर याचा बराच अभ्यास माझा आपणहून व्हायला लागला. भाषेचा अभ्यास व्हायला लागला की आपण कसं त्याला आपण कसं कुठला नाटककार कशा पद्धतीने स्ट्रक्चर वापरतोय. तर त्यामुळे स्टोरी रायटिंग आणि स्क्रीन प्ले रायटिंग हे आपोआपच मला यायला लागलं. आणि हेतू एकच होता की दिग्दर्शन करायचं. पण त्या दिग्दर्शन करता करता मी या बऱ्याच गोष्टी शिकलो. आणि मला नक्कीच म्हणावंसं वाटेल की नाटक हीच जागा आहे जिथून मी निर्माण झालो. काय जे काय थोडं झालं. आज आम्ही जो स्वानंद किरकिरे पाहतोय तो तिथून नाटकातून आलेला. नाटकातून आलेला.